हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहा. तर आजचा ब्लॉग हा थोडासा माझ्यासाठी आहे. मला ना एक गोष्ट रिअलाईज होत आहे की आपण लोकांसोबत कितीही असलो तरी स्वतःसोबत कम्फर्टेबल असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर मग मी सकाळी उठली, त्याच्यानंतर मी फ्रेश वगैरे झाली. त्याच्यानंतर म्हटलं चला आता आपण माझ्यासोबत टाईम स्पेंड करायचा आहे, तर सुरुवात करूया क्लिनिंगपासून. तर मी भांडे वगैरे घासते, त्याच्यानंतर मी इथे ओटा क्लीन करायला घेतला. कारण ओटा क्लीन केल्यानंतर मला थोडंसं फ्रेश फील होत होतं, कारण मला इथे चहा पण बनवायचा होता. तर चहाशिवाय तर आपल्या दिवसाची सुरुवात होत नाही, कारण सकाळी उठल्यानंतर फ्रेश वगैरे झालं की पहिले चहा लागतो. म्हणून फटाफट ओटा आवरला. त्याच्यानंतर मला चहा बनवायचा होता, सो मी बनवला इथे चहा. आधी मी एकटी असायची तर मला बोर व्हायला लागायचं, पण आता मी बोर होत नाही, कारण मी स्वतःसोबत टाईम स्पेंड करायला शिकलेली आहे. कारण इथे मस्तपैकी स्वतःसाठी चहा बनवण्यामध्ये पण एक वेगळीच मजा आहे, तो सुद्धा एक क्वालिटी टाईम आहे स्वतःसोबत. आज मी कुठेही बाहेर गेली नाही, मस्तपैकी चहा बनवला, घरची कामं केली, त्याच्यानंतर मस्तपैकी आपला चहा एन्जॉय केला. आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आज सुट्टी पण आहे, तर सुट्टी असल्यामुळे म्हटलं आज छान स्वतःसोबत टाईम स्पेंड करूया, मस्त छान अशी रील वगैरे शूट करूया. तर मी मस्तपैकी इथे चहा वगैरे बनवला, चहा पिला. चहा पिऊन झाल्यानंतर मस्तपैकी स्वतःसोबत एक चहा एन्जॉय केला, एक मिनी डेट विथ चाय. तर चाय वगैरे पिला, त्याच्यानंतर मी फ्रेश वगैरे झाली. त्याच्यानंतर म्हटलं चला आता नाश्ता करूया. नंतर मग नाश्ता बनवला. नाश्ता केल्यानंतर आज मला खूप भारी वाटत होतं, कारण की एक वेगळीच मजा होते स्वतःसोबत टाईम स्पेंड करण्यामध्ये. तर मी ते नाश्ता वगैरे बनवला, त्याच्यानंतर मी नाश्ता वगैरे केला. त्याच्यानंतर मस्तपैकी नाश्ता वगैरे एन्जॉय केला. त्याच्यानंतर मी फ्रेश वगैरे झाली आणि मी बनवली रील स्वतःसाठी. तर हा होता आजचा माझा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. सबस्क्राईब माय चॅनल. बाय बाय.